प्रत्येकाने आपलं ऐकलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्याला मान-सन्मान दिला पाहिजे, प्रत्येकाने त्याच्या डिसिजनमध्ये आपल्याला सहभागी करून घेतलं पाहिजे. आपल्या घरामध्ये आपली किंमत केली पाहिजे, आपल्या नातेवाईकात असेल, समाजामध्ये असेल, आपली पद-प्रतिष्ठा वाढली पाहिजे. लोकांनी आपल्याबरोबर बोलण्यासाठी ते अट्रॅक्ट झाले पाहिजे. एखादा प्रियकर प्रेयसी असेल, त्यांचं जर एकमेकांवर खरंच मनापासून प्रेम असेल, एकमेकांबरोबर त्यांना राहायचं असेल, साथ द्यायची असेल, लग्न करायचं असेल, तर ते सुद्धा हा उपाय करू शकतात. सासूसुना ज्या असतात त्यांचं कधी पटत नाही बघा, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आहे की तुम्ही एकमेकांचं नातं चांगलं होण्यासाठी हा उपाय करू शकता. तुमची एखादी जवळची व्यक्ती आहे, ती लांब दुरावलेली आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला परत जवळ आणायचं असेल, परत तिने आपल्याशी बोलावं असं वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी जॉब करत आहात, तुम्ही व्यवसाय करतायत, तर तुम्हाला त्या ठिकाणी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी जॉबमध्ये तुम्हाला लोकांनी किंमत द्यावी, पदप्रतिष्ठा द्यावी, तुमचा मान-सन्मान करावा किंवा तुमच्या प्रत्येक गोष्टीला तिथे किंमत असावी, असं जरी वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे बघा, आपल्या प्रत्येक मनुष्याला एवढंच वाटत असते की समाजामध्ये आपल्याला व्यवस्थित योग्य किंमत असावी. आपल्याला मान दिला पाहिजे, आपल्याबरोबर लोकांनी व्यवस्थित बोललं पाहिजे, घरामध्ये आपली किंमत असली पाहिजे, नवऱ्याला असेल, बायकोला आपली किंमत पाहिजे, नवऱ्याला पाहिजे, मुलांना पाहिजे. सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वात महत्त्वाचं काय, तर हा उपाय एक तांत्रिक उपाय आहे, त्यामुळे या उपायाची 100% अनुभूती येते. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची ती म्हणजे हा उपाय तुम्ही कुठल्याही वाईट इंटेन्शनने करू नका किंवा कुठल्याही वाईट गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू नका. जर तुम्ही हा असा वाईट गोष्टीसाठी उपाय केला तर त्याचे परिणाम तर तुम्हाला भोगावे लागतात. तुम्ही वाईट इंटेन्शनसाठी हा जर उपाय केला तर त्या उपायाला तुम्हाला अनुभूती येणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या इंटेन्शननेच हा उपाय करायचा आहे, तरच या उपायाची तुम्हाला अनुभूती येते. तर काय आहे तो उपाय हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्हाला सूर्यास्तानंतर म्हणजे शक्यतो संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही हा उपाय जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी करत असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल, मोहित करायचं असेल, तिने तुमचं सर्व ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल आणि तिच्यासाठी तुम्ही हा उपाय करत असेल, तर त्या व्यक्तीला सांगायचं नाही आहे की मी हा उपाय त्यासाठी करते आहे. त्या व्यक्तीपासून लपवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे गुपित पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. किंवा एखादी व्यक्ती तुमची जवळची तुम्हाला वाटत असेल तिच्यासाठी हा उपाय करायचा आहे, पण ती तुमच्यापासून लांब असेल, काही हरकत नाही, तुम्ही तिच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता. या उपायासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते कोणतं, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मध लागणार आहे. मध म्हणजे हनी, जे की तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळू शकेल, मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. दुसरी गोष्ट तुम्हाला लागणार आहे 7 लवंग. लवंग अशा घ्यायच्या आहेत की ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, अखंड अशा आणि ज्याला पुढे फूल असेल अशा 7 लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. कापूर हा तुम्हाला भीमसेनीच घ्यायचा आहे, आपला नॉर्मल कापूर तुम्हाला घ्यायचा नाही. तर आता मध काय करतो, तर मध जो आहे तो कुठल्याही गोष्टीतली जी कटुता आहे ना ती दूर करतं आणि आपलं नातं जे आहे ते पहिल्यासारखं फुलवण्याचं काम, म्हणजे त्याच्यामध्ये मधुरता आणण्याचं काम मध करत असतं. त्यामुळे मधापासून केले जाणारे जे काही उपाय आहेत ते कधीच फेल जात नाही. दुसरी गोष्ट जी भीमसेनी कापूर आहे, तर भीमसेनी कापूरमध्ये अट्रॅक्शन करण्याची जी पॉवर आहे ती खूप प्रमाणात असते. त्यामुळे भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचा आहे. भीमसेनी कापूरचे फायदेही तुम्हाला माहिती आहेत. भीमसेनी कापूर हा अतिशय प्रभावी आहे, त्यामुळे जेव्हा कुठलाही उपाय आपण करत असतो तेव्हा भीमसेनी कापूर अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि लवंग जे आहे, ती लवंग आपल्या नात्यातली जी कटुता आहे ती दूर करते, जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर करते, ज्या गोष्टींमुळे आपल्या जवळच्या व्यक्ती दूर गेलेल्या आहेत त्या गोष्टी दूर करते आणि अट्रॅक्शन करण्याची पॉवरसुद्धा लवंगामध्ये खूप असते. त्यामुळे जेव्हा पण आपण असे तांत्रिक उपाय करतो तेव्हा लवंग ही घेतलीच जाते. तर अशा 3 वस्तू तुम्हाला लागणार आहेत. लवंग झाली, मध आणि भीमसेनी कापूर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि अगदी नसेल तर तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये घेऊन येऊ शकता. तेव्हा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणार असाल तेव्हा तुम्हाला अशा ठिकाणी बसायचं आहे की हा उपाय करताना तुम्हाला कोणी पाहिलंही नाही पाहिजे आणि कोणी हटकलंही नाही पाहिजे, म्हणजे शांत ठिकाणी फक्त तिथे तुम्ही असाल अशा ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक आसन घेऊन तुम्ही बसा. बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा जो डावा हात आहे त्या डाव्या हाताच्या अगदी तळ हातावरती मध्यभागी तुम्हाला 1 चमचाभर मध घ्यायचा आहे. डाव्या हाताच्या तळ हातावरती, म्हणजे आपला जो तळ असतो डाव्या हाताचा त्याच्यावरती 1 चमचा मध तुम्हाला घ्यायचा आहे, हनी घ्यायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर उजव्या हाताची जी तर्जनी असते, म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे, अंगठा आणि मध्यमा याच्या शेजारचं जे बोट असतं, त्यांच्या दोघांच्या मधलं जे बोट असतं, ज्याला आपण तर्जनी म्हणतो, त्या तर्जनीने तुम्हाला त्या मधामध्ये ते बोट तर्जनीचं तुम्हाला असं हात त्याच्यामध्ये टेकवायचा आहे. आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला लांब गेलेली आहे तिला परत तुमच्या जवळ आणायचं आहे, किंवा ती व्यक्ती तुमच्याबरोबर परत बोलली पाहिजे, तिने तुम्हाला मान सन्मान दिला पाहिजे, तुमच्या नात्यात काही गैरसमज असतील ते दूर झाले पाहिजे, कोणी तुम्हाला किंमत द्यावी असं तुम्हाला वाटत असेल त्यासाठी, किंवा तुमचं कोणाशी शत्रुत्व असेल ते दूर व्हावं आणि परत तुमचा हा जो शत्रूचा नाश आहे, शत्रूचा जो त्रास आहे तो तुमचा नाश व्हावा, यासाठी म्हणजे कुठल्याही कारणासाठी तुम्ही उपाय करू शकता. तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, डाव्या हातामध्ये मध घेतल्यानंतर उजव्या हाताची तर्जनी त्या मधामध्ये घालायची, त्या व्यक्तीचं तुम्हाला एकदा नाव घ्यायचं आहे आणि ते जे बोट आहे ते तुम्हाला तुमच्या जिभेवर ठेवायचं आहे. म्हणजे जसं आपण मधाचं चाटण करतो, म्हणजे जसा मध आपण चाटतो त्याप्रमाणे तुम्हाला ते बोट बुडवायचं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि चाटायचं. अशा प्रकारे 7 वेळा तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 7 वेळा तुम्हाला तर्जनी त्या मधामध्ये बुडवायचे आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि ते चाटण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुमचं हे चाटण होईल, चाटण झाल्यानंतर तुम्हाला एक लवंग घ्यायचे आहे. त्या लवंगेचं जे फूल आहे ते मधामध्ये तुम्हाला बुडवायचं आहे आणि मधामध्ये बुडवून तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन, तुमच्याकडे एखादी जर पंती असेल किंवा तुमच्याकडे एखादं मातीचं भांडं असेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही धूप जाळता असं काहीतरी असेल, त्या भांड्यामध्ये तुम्हाला ती लवंग टाकायची आहे. एक भीमसेनी कापूरची वडी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरी लवंग घ्यायची आहे, ती मधामध्ये बुडवायची आहे आणि स्वाहा म्हणत तुम्हाला जी पहिल्यांदा तुम्ही एक लवंग आणि भीमसेनी कापूर प्रज्वलित केलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहे. तिसरी लवंग घ्यायची, मधामध्ये बुडवायची, स्वाहा म्हणत तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायची आहे. चौथी लवंग घ्यायची, मधामध्ये बुडवायची, स्वाहा म्हणायचं आणि त्यामध्ये टाकायचे आहे. पाचवी लवंग घ्यायची, मधामध्ये बुडवायची, मधामध्ये बुडवत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि स्वाहा म्हणत तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायचे आहे. अशा 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या, एक एक करत घ्यायची आहे, मधामध्ये बुडवायची आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि स्वाहा म्हणत तुम्हाला त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करायच्या आहेत. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर आहे, एक वडी आपण घेतली आहे, ती संपत आली, तुम्ही परत टाकू शकता. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर हे जी लवंग आहे त्याचं फक्त तुम्ही पुढचं फूल जरी मधात बुडवलं तरी चालेल किंवा पूर्ण लवंग जरी बुडवली तरीसुद्धा मधामध्ये चालेल. आणि ही जी प्रोसेस आपण केली, ही करून झाल्यानंतर तुम्हाला त्या साथीच्या साथी लवंग पूर्णपणे जळून द्यायच्या आहेत. म्हणजे त्याची पूर्णपणे राख झाली पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कापूर टाकला तरीसुद्धा चालेल. त्या साथी पण लवंग तुम्हाला पूर्णपणे जळून लाल झाल्या पाहिजे आणि पूर्ण त्याची राख झाली पाहिजे. तुम्ही जर एक एक वडी करत अशा 7 भीमसेनी कापूरच्या वड्या टाकल्या आणि तरीसुद्धा ते नाही जळालं तर तुम्ही अजून 2 वड्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे विषम संख्येत, जसं की आता लवंग आपण 7 घेतल्यात तर तुम्ही कापूर 9 घ्या, तरीसुद्धा नाही जळालं तुम्ही अजून 11 कापूर घ्या. मग तुमची 11 कापूरमध्ये तर शक्यतो लवंग जळणारच आहेत. तर अशा प्रकारे जळून त्या लवंगाची तुम्हाला पूर्ण राख करून घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी केला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ती राख घ्यायची आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती झोपल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावरती अगदी चिमूटभर राख तुम्हाला थोडीशी तिच्या अंगावरती फुंकायची आहे किंवा तुम्ही तिथे टाकू शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल समजा ती व्यक्ती जागीच आहे किंवा मी तिला माहीत न करू देता हा उपाय करायचा आहे, तर जेव्हा तुम्ही तिचं अंथरूण कराल त्या अंथरुणावर टाकली तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की लांब गेलेल्या व्यक्तीसाठी आता मी हा उपाय केलेला आहे, मग त्याच्या बाबतीत काय करावं? अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीचा म्हणजे ती व्यक्ती तुमच्यापासून लांब आहे पण ती व्यक्ती तुमच्या जवळ यावी किंवा त्या व्यक्तीने तुमचं ऐकावं, त्या व्यक्तीने तुमच्या इशाऱ्यावर नाचावं, फक्त तुम्हालाच किंमत द्यावी, तुमच्याकडे आकर्षित व्हावी, असं जे काही तुम्हाला वाटत असेल त्या व्यक्तीचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तर तो फोटो असतोच किंवा काहींकडे हार्ड कॉपी असेल. त्या फोटोकडे तुम्हाला मिनिमम 5 मिनिटे आणि जास्तीत जास्त तुम्हाला 10 मिनिटं त्या फोटोकडे कंटिन्यू पाहायचं आहे. असं पाहायचं आहे की तो व्यक्ती आपल्याकडे पाहत आहे, तो व्यक्ती आपल्यासमोर आहे, तो माझं सगळं ऐकतोय, असं इमॅजिन तुम्हाला त्या फोटोकडे पाहत पाहत करायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की खरंच तो व्यक्ती आपल्यासमोर आहे, तसं इमॅजिनमध्ये आपण गेल्यावरती आपल्याला वाटतं, तेव्हा 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर मग ती राख तुम्ही त्या व्यक्तीच्या फोटोवरती थोडीशी
फुंकर मारायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे. एकदा तुम्ही हा उपाय केला ना, तुम्हाला 100% अनुभूती येते. फक्त चांगल्या इंटेन्शनने, चांगल्या कामासाठी तुम्ही हा उपाय करा. श्रद्धा ठेवा, नक्कीच तुम्हाला अनुभूती येईल. किंवा तुम्हाला जर वाटलं की पहिल्यांदा तुम्ही उपाय केला आहे, तुम्हाला अनुभव नाही आला, तर आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता. पण शक्यतो पहिल्या उपायामध्येच तुम्हाला अनुभूती येते आणि एका टाईमला एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.